देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया 4 सप्टेंबर रोजी उदगीरमध्ये त्यांचं आगमन होतं आहे आणि त्या आगमनानिमित्त त्यांचं स्वागत करण्यासाठी उदगीरकर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यांची उत्सुकताही उदगीरकरांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते 4 सप्टेंबरला आल्यानंतर ते पहिल्यांदा जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, राज्यपाल महोदय, दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे मॅडम, मंगलप्रभात लोढाजी आणि जिल्ह्यातील खासदार सर्व आमदार त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर कारण तिथं बुद्धविहारामध्ये बुद्धवंदना होईल. आपला देश शांततेत राहायला पाहिजे त्याकरता प्रार्थना त्या ठिकाणी होईल आणि राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते भिक्खूंना चिवरदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती भव्य दिव्य असा महिलांचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक बेनिफिशरीजना त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या आणि मुख्यमंत्री, राज्यपाल, 2 उपमुख्यमंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून तो भव्य दिव्य त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा सर्वांनी या सुवर्ण कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याकरता आपण सहभागी व्हावं असं आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला सर्व जनतेला त्या ठिकाणी विनंती करतो. राष्ट्रवादीचे आपले आमदार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये भाजपच्या काही नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी बंड टोकले आहे आणि ते अपक्ष उमेदवार तरी देण्याच्या तयारीत ते आहेत. हे बघा, कोण काय बोलावं त्यांची काय पक्षाची अधिकृत भूमिका तशी नाही आहे आणि महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये त्या ठिकाणी आहोत. महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब एक संघपणे या महाराष्ट्रामध्ये तिन्ही नेते एक काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. तुम्ही बघताय की अनेक लोकप्रिय योजना की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्याला आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळाला पाहिजे, त्यांचं जीवनमान कसं उंचावलं पाहिजे एक दिलानं या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तुम्ही बघताय की एक खूप मोठी लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून कुणीतरी या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा आणि त्या ठिकाणी आपला लाभ कसा करून घेता येईल हे बघण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. म्हणून मी आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, कुठलंही बेताल वक्तव्य तुमच्या तोंडून जाऊ देऊ नका. हे तिन्ही नेते महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम नेते म्हणून त्या ठिकाणी आहे. परवाच देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक महाराष्ट्राला वाढवण बंदर त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्या खात्याचा मी मंत्री आहे. जवळजवळ 76,000 कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करीत आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय, महाराष्ट्राला एका मोठ्या विकासाच्या उंचीवर घेऊन जायचे म्हणून तिन्ही नेते त्या ठिकाणी काम करीत आहेत. लोकसभेमध्ये महायुतीचा धर्म बाबासाहेब पाटलांनी पाळला नाही, त्यामुळे विधानसभेत त्यांना मत द्यायचं नाही असं ते नाही. महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करतील आणि जे कोणी महायुतीचे उमेदवार असतील त्याचे सर्व तिन्ही पक्षाचे पदाधिकारी जीवाचं रान करून त्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणतील. थँक्यू.